पाटील ज्या पद्धतीने आरोप करतात 100 कोटी घोटाळ्याचा रस्ते घोटाळ्याचा त्यांनी आरोप केला, काय म्हणाल? काही लोक आपण म्हणतो ना नेगेटिव्ह नरेटिव्ह सेटर असतात, तर काही लोक त्यामध्ये आरोप करत असतात. खऱ्या अर्थानं बघा, 100 कोटी रस्त्याचे प्रस्ताव हे कोणाच्या माध्यमातून दाखल झाले, तर त्यावेळी ह्यांचं सरकार होतं. 100 कोटीचे रस्ते आत्ता काय परिस्थितीत आहेत, तर अजून 16पैकी 12 रस्ते त्या ठिकाणी 80% झालेले आहेत. 100% रस्तेच झालेले नाहीत आणि 4 रस्त्याचं कामच सुरुवात झालेलं नाही. निवडणुका तोंडावर आहेत म्हणून काही आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे, हे त्यांचं कामच आहे. ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांनी शक्तीपीठाच्या विरोधात निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले. पण विधानसभेला ते यशस्वी झाले नाहीत, कारण 10 पैकी 10 हे महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी विधानसभेला निवडून आले. आणि आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर अशाच पद्धतीनं महापालिकेवर महायुतीची सत्ता येण्याची परिस्थिती असताना लोकांच्या दिशाभूल करायची, यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. माझा त्यांना प्रश्न आहे, खरं म्हणजे 2013 साली त्यांनी थेट पाईपलाईन योजना आणली, 435 कोटीची योजना. त्यावेळी त्यांच्याच सहकार्याने आमदार असताना त्यांच्यावर 70 कोटी रुपये पाईपलाईनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. आता ते आरोप ठीक आहेत, त्याचं उत्तर त्यांनी कधीच दिलं नाही. आणि नंबर 2, या योजना आता 15 वर्ष झाली योजना सुरू, अजून 12 वर्ष सुरू आहे. अजून लोकांना तुम्ही पाणी कधी देणार? दिवाळी आली की त्यात सकाळी जाऊन आंघोळ करून येता, तुमची आंघोळ होती, लोकांना पाणी कधी देणार तुम्ही? अजून पाणी प्यायला मिळत नाही आहे. ते थेट पाईपलाईननं पाणी यावं यासाठी मी आमरण उपोषणाला बसलो होतो. त्यानंतर शासनाने ती मंजूर करून गेली. आणि आज जर पाहिलं तर अशा पद्धतीने ती योजना अयशस्वी झालेली आहे. त्याला उत्तर कोण देणार? त्याला पहिलं ते उत्तर देऊन देत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ती योजना यशस्वी झाल्यामुळं याला पॅरल जी पूर्वीची शिंगणापूरची योजना जी युतीच्या काळात आम्ही दिली होती, ती पुन्हा आम्हाला सुरू करावी लागली. आत्ता आम्ही तिला DPCतून जवळपास 3.5 कोटी रुपये नवीन पंपासाठी दिले. अशी सत्य परिस्थिती आहे. बघा, ह्यांनी 35-40 वर्ष या कोल्हापूर शहरावर राज्य केलं. एखादा प्रकल्प हे दाखवून देत आम्हाला, आणला एक थेट पाईपलाईनचा, तो पण मी आमरण उपोषणाला बसलो, तो देखील यशस्वी केला. तुमच्यावर आरोप करतायत, त्यामुळे तुमचा स्टँड काय असणार आहे? कारण ज्या पद्धतीनं ते आरोप प्रत्यारोप करतात, या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला असं म्हणतात. कधीही घोटाळा जर झाला असेल तर त्याची चौकशीला ते केलीच पाहिजे, मी देखील त्या मताचा आहे. पण बेछूट आरोप करून येत. बघा, अधिकाऱ्याने आम्ही दिवस रात्र रस्त्यावर उभारून आता रस्ते करून घ्यायला लागलेलो आहे. 5-6 महत्त्वाच्या मॅरेथॉन बैठका आम्ही महापालिकेत घेतलेल्या आहेत. रस्त्याची परिस्थिती का एवढी वाईट झाली? गेल्या 5-7 महिन्यामध्ये सलग 6 महिने पाऊस होता आणि त्यामुळे युटिलिटी शिफ्ट व्हायला पाहिजेत का नाही? 100 कोटी रुपये आपण त्यावर खर्च करतो, युटिलिटी शिफ्ट न झाल्यामुळं रस्त्याला थोडा उशीर झाला. आज जर तुम्ही परिस्थिती बघितली, अत्यंत चांगली परिस्थिती आहे. तुमचं पुढचं स्टँड काय असणार आहे पण या आरोपानंतर? हे बघा, हे त्यांचे आरोप बेछूट आहेत. मला त्यांनी एवढंच उत्तर द्यावं की गेल्या 35 वर्षामध्ये तुमची सत्ता होती, तुम्ही कोल्हापूरसाठी काय केलं? आम्ही आज रंकाळा सुधारून दाखवलेला आहे, कन्व्हेन्शन सेंटर 300 कोटीचा आणलेला आहे, पूर नियंत्रण प्रकल्प 3800 कोटीचा आणलेला आहे, 100 कोटीचे रस्ते आणलेले आहेत, यासह 300 कोटी सिवरेजसाठी आणलेले आहेत. अरे काय आणलं नाही आम्ही? आज सर्किट बेंच आमच्याकडे आलेला आहे. आज हद्दवाढीच्या मार्गावर आम्ही आहोत. कालच IT क्षेत्रासाठी 100 एकर जमीन दिलेली आहे आणि शक्तीपीठाच्या माध्यमातून 3000 कोटीचा रिंग रोड देखील आम्ही घेत आहोत. असं असताना आम्ही प्रगतीच्या दिशेने चाललेलो आहोत. एकच काहीतरी गोष्ट पकडायची आणि त्यावरती निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणे, हा त्यांचा जुना धंदा आहे, त्यांनी बंद करावा. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की आता सतेज बंटी पाटील जे काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी राजेश क्षीरसागर जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत. 100 कोटी रस्ते घोटाळ्याचा सुद्धा आरोप आहे आणि त्याला सडेतोड उत्तर जे आहे ते आता राजेश क्षीरसागर देतात. आणि पाणी योजनेमध्ये नेमकं काय घोळ केला त्याचा आधी त्यांनी उत्तर द्यावा असा प्रश्न सुद्धा विचारतात. त्यामुळे हा वाद आता विकोपाला पोहोचणार आहे का किंवा आणखी जास्त वाढणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.